वाढीव वीज बिलाविरोधात आवाज उठवला म्हणून राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्याही कर्मचाऱ्यावर हात उगारलेला नसताना पोलिसांनी आपल्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप अविनाश देशमुख यांनी केलाय। यातून महावितरण अधिकारी आणि पोलीस प्रशासनात काही साटलोट आहे का असा सवाल उपस्थित होतोय। बदलापुरात महावितरणकडून ग्राहकांच्या माथी सक्तीने स्मार्ट टीओडी मीटर मारण्यात येतोय। मात्र या मीटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्याच्या तक्रारी येत आहेत। या विरोधात राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी आवाज उठवत महावितरण कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता। या प्रकरणात उपकार्यकारी अभियंता भरत वाघमोडे यांनी पोलिसात तक्रार केली असून अविनाश देशमुख यांच्या विरोधात शिवीगाळ तसंच सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाघमोडे यांनी आपल्या तक्रारीत अविनाश देशमुख यांनी मारहाण केल्याचाही आरोप केलाय। तर दुसरीकडे देशमुख यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत। आपण ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला, न्याय मागणं हा गुन्हा आहे का असा सवाल त्यांनी केलाय। आपल्या आंदोलनावेळी सर्व माध्यम प्रतिनिधी महावितरण कार्यालयात उपस्थित होते। तिथे कोणालाही मारहाण झालेली नसताना आपल्या विरोधात असा गुन्हा दाखल करणं म्हणजे लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोपही देशमुख यांनी केलाय। देशमुख यांच्या या आरोपांमुळे महावितरण अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरच आता सवाल उपस्थित केले जात आहेत। आधीच टीओडी मीटरची सक्ती, त्यात अव्वाच्या सव्वा वीज बिल आणि या विरोधात आवाज उठवणाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल होत असतील तर दाद मागायची कोणाकडे असा सवालही अविनाश देशमुख यांनी उपस्थित केलाय। मी आज सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पश्चिमचे शिंदे साहेबांची भेट घेतली। मी त्यांच्याकडनं अपेक्षा एवढ्याच आहेत की दोन्ही बाजूचं मत जर ऐकून घेतलं असतं आणि निर्णय दिला असता तर मला चांगलं वाटलं असतं। परंतु माझी कुठलीच भूमिका ऐकून न घेता सरळ ते म्हणतात, त्यांनी मला सांगितलं की ते सरकारी अधिकारी होते, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं एक क्रमप्राप्त असते। ठीक आहे, त्या गोष्टीचा आपण मान सन्मान केलाच पाहिजे। परंतु संबंधित आंदोलन करत असताना ते वाघमोडे तिथले उपअभियंता होता, त्यांना माझा धक्का पण नाही। माझ्या रोषाला नेहमी त्यांना सामोरे जावंच लागेल। आंदोलन आज नव्हे उद्या परवा हे आंदोलन होणारच आहे। पण जेव्हा जेव्हा कोणी आंदोलन करेल, अविनाश देशमुख असू द्या की व्यतिरिक्त XYZ कोणी असू द्या, मग ते प्रत्येक वेळेस ज्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करतात ते प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला येतील आणि तुमच्यावरती गुन्हा दाखल करायची मागणी करतील आणि पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करेल। याच्या अर्थानं याच्या अनुषंगानं लोकांचे प्रश्न भविष्यात कोणी मांडेल की नाही मांडेल हा एक प्रश्न आहे माझ्यासमोर। आणि मी त्यांना सांगितलं होतं की हे जे मला पत्र दिलेलं आहे, बघा तुम्ही हे पत्र झूम करून बघा, हे दिलेलं आहे मुख्य अभियंता ज्यांच्या हातात बदलापूर महावितरणचा अख्खा कारभार आहे। त्यांनी मागील वर्षी म्हणजे 2 जून 2025ला पत्र दिलं आहे की ग्राहकांच्या परवानगीशिवाय तिथं मीटर लावता येणार नाही। मग याचं काय झालं? यांनी जनतेला फसवलेलं आहे, खोटं आश्वासन दिलेलं आहे, यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे। परंतु सध्या पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे, पोलीस लोकांचं म्हणणं आहे की आम्ही दोन्ही बाजूनं चौकशी करू, तिथले CCTV फुटेज चेक करू की तुमचा धक्का लागलेला आहे नाही आहे। याच्या बाबतीतही ते मी त्यांना कंप्लेंट हे दिलं आहे की सदर काटकर जे अभियंता आहेत त्यांनी लोकांना फसवलेलं आहे, लोकांना त्यांनी पत्र देऊन कुठल्याच प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही आहे। सरसकट टीओडी मीटर लावण्यात येत आहेत, या गोष्टीचाही आम्ही निषेध केला। त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत। न्यायाची अपेक्षा मला पोलीस बदलापूरचे जे आहेत पश्चिमेचे त्यांच्याकडनं आहे। अपेक्षा करतो 2-4 दिवसात दूधचं दूध पाणीचं पाणी होऊन देईल। परंतु महावितरणला मी पुन्हा सनसनीत इशारा देतोय की तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय मी राहणार नाही। कारण की आतासुद्धा तुम्ही लोकांच्यावरती तिथं अरेरावी करतात। असं मला तिथून येणाऱ्या काही लोकांचं फोन आलेत की अजूनही ते बिल कमी करून द्यायला तयार नाहीत। ऑन कॅमेरा मुख्य अभियंता काय बोलले काटकर परवा दिवशी आंदोलनामध्ये, जे लोक आमच्याकडे येतील त्या बिलाचा अभ्यास करून आम्ही बिलं कमी करून देऊ। परंतु आज ते सरसकट तिथून लोकांना हाकलून लावत आहेत। म्हणजे आम्ही जेव्हा आंदोलन करतो मीडियाच्या समोर ते बोलतात की आम्ही लोकांना सहकार्य करू, आणि आज ते बोलत आहेत की बिलकुल इथं थांबायचं नाही आहे, निघून जायचं आहे। जेवढी मस्ती या सरकारी अधिकाऱ्यांना येते कुठून हा माझा एक प्रश्न आहे। यांच्यावरतीही कडक कारवाई करावी असं मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे साहेबांना सांगितलेलं आहे। पोलिसांकडून तुम्हाला योग्य ते सहकार्य मिळतंय का? अपेक्षा करतो आता, अपेक्षा माझ्या आता दुसरं काय अपेक्षा करणं। आणि जर कोणाला वाटत असेल की आंदोलन थांबतात, चळवळ थांबतात, नाही आहे, उद्या परवा एखादी चळवळ होणारच आहे। लोकांचे प्रश्न जर मांडणं बंद केले तर उद्या लोक रस्त्यावर येतील, हा मी हे पण त्यांना सांगितलं आहे। आणि माझ्या या मागणीचा सविस्तर जर विचार नाही केला तर येणाऱ्या काही दिवसामध्ये मी उपोषणाला इथं बसेल असं मी त्यांना लेखी दिलेलं आहे।